हॅलो, नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ओम नमः शिवाय. मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आलेली आहे आज सिंहगड रोडवरील डिओडॅप या शॉपमध्ये. तर हे मिनी डीमार्टसारखंच आहे. इथे तुम्हाला सगळ्या प्रकारच्या वस्तू ज्या आहेत ते एकाच छताखाली मिळणार आहे. आणि याचं लोकेशन जे आहे तर ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देते आणि इथे पण सांगते. तर हे सिंहगड रोडवरती एकदम नांदेड सिटीच्या अपोजिट साईडला समोरच आहे हे. तर इथे तुम्हाला बघू शकताय स्टार्टिंगलाच असे छान टॉयज वगैरे ठेवलेले आहेत. आणि आता रक्षाबंधन होतं तर त्यानिमित्ताने इथे असे गिफ्ट हॅम्पर वगैरे ठेवलेले होते. छान छान राख्या आणि सोबत एक गिफ्ट आणि स्नॅक्स किंवा ड्रायफ्रूट वगैरे पण असं त्यांनी छान छान असं पॅकिंग वगैरे करून इथे ठेवलेले होते. आणि इथे ज्या पण वस्तू आहेत, जे पण काही तुम्ही सगळं घेणार आहात ते सगळं एकदम रिजनेबल आहे. म्हणजे अगदी 6 रुपयापासून इथे वस्तूंची जी आहे तर ती सुरुवात झालेली आहे. अगदी 6 रुपये, 10 रुपये, 20 रुपये अशा प्रकारचे इथे तुम्हाला वस्तू मिळणार आहे. तर मी आता तुम्हाला इथे सगळं काय काय मिळतं आहे ते सुद्धा दाखवते. तर इथे बघू शकताय तुम्ही असं मॉप वगैरे आहे, किचनसाठीचे लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्यासुद्धा इथे आहेत. त्यानंतर असं किचनमध्ये आपल्याला भांडे वगैरे धुवून ठेवल्यानंतरच्या ज्या जाळी असतात तर त्या आहेत सगळ्या इथे. आणि इथे छान असं स्पाइसवालं रॅक आहे. त्याच्यानंतर इथे हे चॉपिंगसाठीचे जे मशीन्स आहेत तर ते आहेत. आणि हे मॅन्युअल आहेत, आपण हाताने करायचं आहे. त्याच्यानंतर हे खाली एक कांदे बटाटे वगैरे ठेवण्यासाठीचं जे आता नवीन निघाले आहे ब्लॅक कलरचं मेटलचं, तर ते रॅक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे मॉब मिळणार आहे आणि हे डब्यांचा सेट मिळणार आहे. तर हा 8 डब्यांचा सेट आहे आणि एकदम रिजनेबल काहीतरी 300 का 350 रुपयालाच हा प्लास्टिकचा डब्बा. मी तर काही मोस्टली प्लास्टिक यूज करत नाही, त्याच्यामुळे माझा त्याचा काही संबंधच नाही. आणि हा बघू शकताय इथे हा ड्रॉवर जो आहे ज्याच्यात आपण मेडिसिन वगैरे स्टोअर करू शकतो किंवा मुलांच्या आपण स्टडी टेबलवरती ठेवल्याच्यात तर पेन पेन्सिल वगैरे सगळं आपण इथे ऑर्गनाईज करून ठेवू शकतो. तर तोसुद्धा फक्त 168 रुपीजलाच होता. त्याच्यानंतर कटलरीचा सेट आहे. आणि त्यानंतर इथे असे हे आपल्या वॉशिंग मशीन खाली किंवा फ्रीज खाली किंवा आपण बेड खालीसुद्धा हे ठेवू शकतो. एक बेडला हाईट देण्यासाठी वगैरेचे असे हे 4 छोटे छोटे स्टँड आहेत ज्याच्यावरती जे स्लिप होत नाही कोणतीही वस्तू ठेवल्यानंतर. म्हणजे मशीन ठेवलं आपण, वॉशिंग मशीन ठेवलं, फ्रीज ठेवलं किंवा बेड ठेवला तर आपल्याला ते त्याच्या खालून झाडायला पण व्यवस्थित सोयीस्कर होतं आणि ते हलत पण नाही. जेव्हा मशीन खूप व्हायब्रेट होतं तर तेव्हा त्याच्यासाठी छान हे ऑप्शन आहे. त्याच्यानंतर आता हे दरवाजाला आपल्याला नवीन निघालेलं आहे बघा लावण्यासाठी, ज्याच्यामुळे दरवाजाच्या आतमधून धूळ वगैरे येणार किंवा काही असं मुंग्या वगैरे काही येत असेल घरामध्ये, किडे वगैरे, तर ते येत नाही म्हणून असे दरवाजाच्या खालच्या साईडने लावण्यासाठी हे असं छान रोल इथे आहेत. तर हे सुद्धा खूप स्वस्त आहेत, काहीतरी 23 का 24 रुपयालाच एक पट्टी आहे. त्यानंतर ही युनिकॉर्नची दिसते आहे तर ती कलर पेटी आहे. तर ती मी तुम्हाला पुढे आता पूर्ण ओपन करून दाखवणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे ड्रॉइंग्सचे जे कलर्स लागतात आपल्याला ते सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. एकदम कुठे पण कॅरी करू शकता तुम्ही हे प्रोडक्ट. तुम्ही त्याची माहिती सांगा. हां, इनफ्लॅटेबल बेड ह्या म्हणजे ज्याला तुम्हाला असं वाटलं की गार्डनमध्ये असेल, बेडरूममध्ये असेल किंवा अदर दुसऱ्यांच्या घरी जरी बेड घेऊन जायचं असेल तरी तुम्ही हा बेड घेऊन जाऊ शकता. आणि इझिली त्याच्यावरती एक पर्सन कसाही आरामशीर बसू शकतो आणि तुम्ही त्याच्यावरती इझिली कुठे पण त्याला कॅरी करू शकता. एवढं सुंदर असं प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये ऑलरेडी तुम्हाला म्हणजे फुगवायसाठी जे आपल्याला मशीन वगैरे लागते ते सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. आणि जी प्राईस ऑर कम्पेअरला अदर जे मार्केटिंग आहेत त्यांच्यापेक्षा आपली प्राईस खूप कमी आहे याच्यामध्ये. ओके, सांगू शकता काय प्राईस आहे त्याची साधारण स्टार्टिंग? नक्कीच. 3862 रुपयाला आहे. आणि याच्यावरती पण तुम्हाला 15% डिस्काउंट प्रोव्हाइड मिळणार. आणि ते कोणत्या याचं कपड्याचं आहे, म्हणजे लेदरचं आहे की प्लास्टिकचं आहे? कसं म्हणजे असं लेदर पण नाही म्हणता येणार याला, एकदम मऊ सॉफ्ट असं गादीसारखं कापड आहे त्याचं. हां, आणि इझिली एकदम हलकं आहे, तुम्ही कुठे पण कॅरी पण करू शकता. ते आणि एकदम दिसतच एकदम कॉम्पॅक्ट आहे ते. हां, आणि आपलं जे चॅनलवरती याचा मी व्हिडिओ पण एक अपलोड केला आहे ज्याच्यावरती तुम्हाला इझिली बसलेलं पण स्वतः मी कशी बसले किंवा याचं फॅब्रिक काय फुगवतं म्हणजे जे काही प्रोसेस असेल सगळे डिस्प्ले तुम्हाला इंस्टाग्रामवरती केलेले आहे आपण. ते पण तुम्ही चेक करू शकता. ओके, थँक्यू मॅम. आणि हे पण त्यातलाच प्रकार दिसतोय मला. हां, हे सुद्धा तेच सेम प्रोसेस आहे. तुम्हाला एक सिटिंगसाठी आणि याच्यामध्ये पण तुम्हाला आतमध्ये मशीन दिलेली आहे, फक्त करायचं. आणि याचा सुद्धा आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. ओके, तो पण तुम्हाला बघायला भेटेल. ओके. त्यानंतर आता येऊया आपण ह्या
पेटीकडे. तर बघू शकताय तिथल्या त्या मॅडम ज्या आहेत तर त्या दाखवत आहेत की यात काय काय आहे. यात आहे असे कलर्सच्या पेन्सिल आहेत, त्यानंतर आहेत वॉटर कलर आहेत, स्केच पेन्स आहेत खूप साऱ्या कलरचे, त्यानंतर इथे पेस्टल कलर आहे आणि आपलं हे ट्यूबवाले कलर असतात तर ते सुद्धा आहे याच्यामध्ये. सोबतच पूर्ण ब्रशचा जो एक किट आहे तर तो सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि कलर मिक्स करण्यासाठी वगैरे ज्या प्लेट्स लागतात तर त्यासुद्धा तुम्हाला इथे ह्या पेटीमध्ये मिळणार आहे. आणि हे तुम्हाला सगळं एकाच याच्यामध्ये मिळणार आहे, म्हणजे एकाच पेटीमध्ये हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. इरेझर आहे, शॉर्पनर आहे, पेन्सिल शॉर्प करण्यासाठी वगैरे. तर खूप साऱ्या ज्या गोष्टी ज्या आहेत तर त्या एकाच पेटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि जास्त महाग पण नाही, 700 का 800 रुपयालाच आहे. त्याच्यानंतर इथे बेबीजसाठी जे लागणारे आपले मॅट्स असतात तर त्या आहेत इथे छान ABCDवाल्या ते. त्याच्यानंतर ह्या बॉटल आहेत, ग्लूगन आहे, खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे आपल्या घरात लागणाऱ्या, आपल्या किचनमध्ये लागणाऱ्या किंवा आपल्या गार्डनमध्ये कारसाठी वगैरे त्यासुद्धा इथे सगळ्या अवेलेबल आहेत. जे टूल्स असतात आपले टूल किट वगैरे कारसाठीचे तर ते सगळे इथे अवेलेबल आहेत. त्यानंतर इथे घरासाठी बघू शकता इथे जाडवाले स्क्रबर आहे, घासणी ज्याला आपण म्हणतो तर ते आहे. त्याच्यानंतर हे बेबीजसाठीचे टॉयलेट सीट आहेत. त्याच्यानंतर बेबीजसाठी इथे लागणारे असे छान गिफ्ट ऑप्शनसुद्धा आहेत. आता इथून जे आहे तर ते गिफ्ट ऑप्शन जे आहे तर ते सुरू होत आहेत. तुम्ही बघू शकता तिथे असं एकाच पॅकमध्ये जे आहे तर त्या पेन, पेन्सिल, शॉर्पनर, इरेझर वगैरे जे आहे तर ते असं इथे वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स ऑप्शन जे आहेत तर ते आहेत. त्याच्यानंतर कोणाला सिंगल हवे असतील गिफ्ट करण्यासाठी वगैरे तर ते सुद्धा आहेत इथे. त्याच्यानंतर स्टिचिंगचे जे वस्तू आहेत, कैची झालं, सुई दोरा वगैरे झालं तर ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत. आणि हे बघू शकता असे छोटेसे हे पेन आहेत. हे फक्त 10-10 रुपयालाच आहेत. छोटे छोटे पेन जे आहेत तर म्हणजे पेन आहेत आणि वरतून त्याला एक इरेझर पण लावलेला आहे, ज्याच्यावरती तुम्ही लगेचच शॉर्पनर म्हणजे जर खराब झालं तर इरेज करू शकतायत. त्याच्यानंतर इथे असं छोट्यातलं जर आत्ता ती तुम्हाला मी पेटी दाखवली ना त्यातलीच ही छोट्यातली पेटी जी आहे तर ती आहे फक्त 60 रुपयाला, जास्त काही महाग नाही आहे ती. आणि इथे हे बघू शकताय तुम्ही असे टिफिनचे बॉक्स वगैरे ठेवण्यासाठी ज्या बॅग आहेत तर त्या आहेत. घरामध्ये किचनसाठी लागणाऱ्या ह्या कैची आहेत. आपल्याला कांदा नाही, मिरची, कोथिंबीर वगैरे कट करण्यासाठी. आणि ह्या टिफिन लंच बॉक्ससाठीच्या बॅग आहेत. आणि इथे वरती जे आहे तर ते असे एकदम छोटे छोटे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना 6-6 रुपयाला जे इरेझर वगैरे असे छोटे छोटे ज्या एकदम गोष्टी आहेत तर त्या आहेत इथे ठेवलेल्या त्यांनी. त्यानंतर त्यांनी इथे असं आपलं रिमोटसाठी जे कवर असतात तर ते पण आहे. आणि हे फक्त 23 रुपयाला आहे, जास्त काही महाग नाही आहे. छान असं वेल्वेट मटेरियल आहे आणि वरतून ट्रान्सपरंट आहे. आणि बघू शकता हे इरेझर आहेत तर ते फक्त 6 रुपयाजला आहेत. असे खूप वेगवेगळ्या शेपमध्ये आहेत. बदाम आहे, त्यानंतर असं छोटं पिगी आहे, हे आहे, बरेचसे आहेत वस्तू त्याच्यामध्ये. आणि हे आहे आपले हेडफोनसाठीचं क्लिप्स वगैरे तर त्या पण 23 रुपीजला आहे. त्यानंतर हे आहे कर्टनला लावण्यासाठीचं, फोल्ड वगैरे करून ठेवण्यासाठीचं तर ते फक्त 63 रुपीजला आहेत एक. त्यानंतर हे आहे लॅपटॉपचं स्टँड आहे. हे जसं आपल्या मोबाईलसाठी आपण स्टँड यूज करतो, आपल्याला कुठे ठेवून बघायचं असेल काही वगैरे तर तसंच हे लॅपटॉपचं स्टँड आहे. त्यानंतर इथे हे बलून्स आहेत. आता बड्डे वगैरे येत आहेत किंवा असंही आता 15 ऑगस्ट वगैरेसाठी तर कशासाठी तुम्हाला जे बलून्स वगैरे लागत असेल तर कलरमध्ये आहे, तिरंगा कलरमध्ये आहे, वेगवेगळ्या कलरमध्ये आहे. आणि त्यानंतर इथे हे एक मल्टी यूजवालं असं छोटंसं डब्यासारखं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे पेन वगैरे ठेवू शकताय, चष्मा ठेवू शकताय, स्पेशली चष्मा ठेवण्यासाठी वगैरे ते आहे. आणि त्यानंतर इकडे या साईडला जे दिसतं आहे तुम्हाला तर ते सगळे स्पीकर्स आहेत. आणि सोबतच आपले कारसाठी वगैरे जे इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू ज्या फिटिंग वगैरे करण्यासाठी लागतात तर त्या सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत त्यांनी. आणि हे आपलं टॅब असतो ना तर त्याचं कवर आहे, बघू शकताय तुम्ही इथे. हे त्याच्यासोबत इथे खालच्या साईडला त्यांनी असे आपलं टायरवालं हे स्पीकर आहे. त्यानंतर असे टॉर्च वगैरे ठेवलेले आहेत. त्यानंतर हे म्युझिकल माईक आहे, जे लहान मुलांना असे गाणे वगैरे त्यात आहेत तर आणि बोलल्यानंतरसुद्धा ते आपल्याला म्हणजे
जे पण आपण बोलू ते ऐकू येतं. म्हणजे असं 2 in 1 वालं ते आहेत. लहान मुलांसाठीचं एक छान ऑप्शन आहे ते. त्यानंतर हे असं मोबाईलसाठीला आपल्याला लावण्यासाठी ज्या क्लिप्स वगैरे लागतात तर त्या आहेत. आणि खूप सारे इथे असंख्य व्हरायटी आहे आणि इतक्या रिजनेबल आहे. आणि डिओडॅप ना हे एक ॲप आहे खरं तर, ज्याच्यावरती खूप छान छान वस्तू एकदम रिजनेबल सेलमध्ये आपल्याला भेटत असतात. जसं मिशो आहे, आपलं ॲमेझॉन आहे, फ्लिपकार्ट आहे, तसंच हे डिओडॅपचं एक शॉपिंगवालं ॲप आहे. तर यांचं हे फर्स्टच जे शॉप आहे तर ते पुण्यामध्ये पहिलं ओपन झालेलं आहे, जे असं ऑफलाईन आहे. आणि याची आताच त्यांनी ओपनिंग केलेली आहे, साधारण 1-1.5 महिना झालेला आहे. त्यानंतर बघू शकता इथं बेबीजसाठीच आता हे जे सेक्शन आहे तर ते सुरू झालेलं आहे. आणि इथे प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला 15% डिस्काउंट मिळणार आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या त्याच्यावरती तुम्हाला 15% डिस्काउंट मिळणार आहे. त्याच्यानंतर खाली इथे जिम आणि योगाचं जे सामान आहे तर ते सगळं आहे. मॅट आहेत, त्याच्यानंतर शेकर आहे, पाण्याची बॉटल वगैरे जे पण लागत असेल जिमसाठीचं सामान तर ते तुम्हाला इथे सगळं या सेक्शनमध्ये मिळणार आहे. तर हे जे शॉप आहे तर ते आपल्या सिंहगड रोडवरती पुण्यामध्ये नांदेड सिटीच्या अपोजिट साईडला आहे. म्हणजे नांदेड सिटीच्या जवळच आहे एकदम. तर कोणी जर पुण्यामध्ये इथे राहत असेल जवळपास तर नक्कीच ह्या शॉपला येऊन तुम्ही व्हिजिट करू शकताय. खूप छान आणि खूप अफोर्डेबल आहे हे कुठलंही पेड प्रमोशन नाही आहे. मी स्वतः तिथं पैसे देऊन सगळी खरेदी केलेली आहे. जस्ट एक मी तिथं गेल्यानंतर त्यांना सांगितलं की मला एक छोटंसं व्हिडिओ बनवायचं आहे, तर त्यांनी परमिशन दिली. आणि त्यांचंसुद्धा स्वतःचं एक इंस्टाग्राम पेज आहे, त्याच्यावरती ते डेली अपडेट देत असतात की कोणतं नवीन प्रोडक्ट आलं आहे, त्याची माहिती काय आहे, कशी आहे. तर अशा प्रकारचे त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती ते माहिती देत असतात. तर इथं बघू शकता तुम्ही आता हे सगळं किड्स सेक्शन जे आहे तर इथे छान असं त्यांना टॉईज जे आहे तर ते आहेत. त्यानंतर खुळखुळे आहेत आणि ह्या अशा बॅग्स ज्या आहेत तर सुटकेस टाईपवाल्या, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टॉईज आहेत. जसं की डॉक्टर सेट असेल, पझल सेट असेल वगैरे, तर ते असं सगळे त्याच्यामध्ये आहे. आणि इथे हे कार्स वगैरे आहेत, छान अशा बॉल आहेत. हे खूप रिजनेबल आणि स्वस्त आहे. आणि अशी गॉगल आहे. त्याच्यानंतर आजकाल आता लहान मुलांना ज्यांना बसायचं आताशी प्रॅक्टिस वगैरे करतायत तर त्यांच्यासाठीचं हे बेस्ट ऑप्शन आहे. आयलो पापावालं त्यांच्या खांद्यावरती असं ते घालून द्यायचं आणि ते पडले वगैरे तरी त्यांना लागणार नाही. त्याच्यानंतर हे ABCDचे पझल्स आहेत. आणि त्यानंतर इथे असे छान कार आणि कारच्या कंपास पण आहेत तिथे छान. हे रिंग्स आहेत ते. आणि मी तुम्हाला आता पुढे दाखवते, क्यूटचं बुलेट आहे, इतकं सुंदर आहे ना ते, ज्याचा फोटो तुम्ही आता आपल्या याच्यावरती सुद्धा बघितला असणार आहे थंबनेलवरती. तर ती तुम्हाला मी आता इथे पुढे दाखवते. आणि हा युनिकॉर्न आहे, मस्त छान असा डान्सिंगवाला. म्युझिकसुद्धा आहे त्याच्यामध्ये. मुलांसाठीचे हे छान लुडो, चेस वगैरे सगळं काही आहे इथे. ट्रॅक्टर आहे, म्हणजे जे पण मुलांना खेळण्यासाठीचे लागतात. आणि ते एकदम रिजनेबल रेटमध्ये आहे सगळ्या गोष्टी इथे तुम्ही बघू शकतायत. मी इथे आर्यासाठी 2-3 गोष्टी घेतलेल्या आहेत, तर त्याचासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ जे आहे तर तो टाकणार आहे. बट तो पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे मी, कारण की हा व्हिडिओ जो आहे ना तो खूप मोठा होऊन गेला होता. इतका मोठा व्हिडिओ शक्यतो मी टाकत नाही, साधारण 15-20 मिनटापर्यंतच मी टाकते. तर हा जो आहे तर आता मी तुम्हाला 20 मिनटापर्यंतचा व्हिडिओ टाकते. आणि बाकीचा व्हिडिओ जो आहे तर याचा पार्ट 2मध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. तर बघू शकता इथे मुलांना लिहिण्यासाठी. आणि बघू शकता मी आत्ता सांगितलं तुम्हाला तीच ही बुलेट, किती क्यूटशी आणि एकदम रॉयल जसं नाव आहे तिच्यावरती तशीच आहे. त्यानंतर हे आहे तिकडे सगळे पिगी बँक्स वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये. त्यांना छान लॉक आहेत व्यवस्थित असे लॉक करण्यासाठी ते. त्यानंतर असे आपले म्युझिकल जे टॉईज असतात मुलांसाठीचे, पियानो झालं, छोटं गिटार वगैरे झालं, तर ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे. आणि बघू शकता ही छोटीशी ऑटो किती क्यूट दिसते ती. ज्या प्रकारे डीमार्ट असतं त्याच प्रकारे इथे हे डिओडॅपचं शॉप आहे. आणि हे पहिल्यांदाच असं ऑफलाईन सुरू झालेलं आहे. तर खूप छान आणि खूप रिजनेबल वस्तू ज्या आहेत तर त्या इथे तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बरीचशी गर्दी आहे. मला व्हिडिओ शूट करताना कमीत कमी 1 तास लागून गेला पूर्ण व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि आता सण आपले सुरू झालेले आहे, तर खूप सारे त्यांच्याकडे आता नवीन अजून
टॉईज असतील वगैरे, तर खूप सारं अजून सामान त्यांच्याकडे येणार आहे. तर त्यांनी आता फक्त हे रिस्पॉन्स बघण्यासाठीच जे आहे तर ज्या मेन गोष्टी आहेत तर त्या ठेवलेल्या आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की म्हणजे जसं प्रत्येक महिन्याला आम्हाला रिस्पॉन्स मिळणार आहे तसं आम्ही याच्यामध्ये सगळी वाढ करत जाणार आहोत वस्तूंमध्ये. तर बघू शकता इथे मुलांसाठीचे छोटे कार वगैरे खूप, म्हणजे जितकं बघाल तितक्या नवीन वस्तू आहेत इथे. आणि मला पूर्ण शॉप फिरायला खरंच सांगते 1 तास लागला होता. व्हिडिओ शूट पण करायचं आणि सगळं तुम्हाला एक वस्तू दाखवायच्यासुद्धा त्याच्यामधल्या. आणि हे गर्ल्ससाठीचं जे आहे तर ते ट्रिमर आहे, त्याच्यासोबत एक कोम आहे, नेल्स वगैरे जे छोट्या मुलींना आवडतं करायला मेकअप वगैरे करण्यासाठीचं, तर ते आहे. त्याच्यानंतर हे इथे आहे असे कारचे कवर जे असतात ना तर ते आहे. तर इथून हा पूर्ण कारचा सेक्शन जो आहे तर तो सुरू झालेला आहे. त्याच्यानंतर कारला असं हाईट वगैरे देण्यासाठी ते जे पण लागतात गोष्टी तर ते आहेत इथे ठेवलेले. त्यांनी अशा छान मॅट्रेस आहेत कारमध्ये खाली पायाला टाकण्यासाठी. त्याच्यानंतर अगेन इथे हे छोटेसे पिगी बँक आहेत जे बॉईजला खूप जास्त आवडतात, तशा प्रकारचे आहेत. हे आधीचे होते ते थोडे गर्ल टाईपमध्ये होते, तर हे बॉईज टाईपमध्ये आहेत. त्यानंतर इथे छोटे आपले इलेक्ट्रॉनिकचे जे पण काही इक्विपमेंट असतील तर ते सगळे आहेत इथे ठेवलेले. तर मला पण इतकं माहीत नाही आहे काही, कारण की मी पहिल्यांदाच ह्या शॉपमध्ये गेलेले होते आणि त्यांनी परमिशन दिली म्हणून मी लगेच व्हिडिओ बनवला. आणि त्याच्यानंतर हे ड्रेनेजमध्ये आपलं काही पण सिंकमध्ये वगैरे अडकलेलं वस्तू असेल तर ते काढण्यासाठीचं हा एक पाईप आहे. तर हा खूप युजेबल आहे सगळीकडे, सगळ्यांच्या घरामध्ये त्याला असायलाच हवं, कारण की आपल्या सिंकमध्ये ड्रेनेजमध्ये काही ना काही अडकत असतं केस वगैरे तर ते काढण्यासाठी खूप बेस्ट आहे. त्याच्यानंतर इथे ह्या टॉर्च आहे आणि ते छोटंसं स्कूटर बघू शकता ते किती क्यूट आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळे कार्ससाठीचं जे सामान आहे तर ते आहे. तर यात मला काही जास्त माहिती नाही आहे, त्याच्यामुळे आता तुम्ही बघून घ्या ह्याच्यामध्ये काय आहे. तुम्हाला जर काही लागत असेल कारसाठी वगैरे तर तुम्ही नक्कीच इथे येऊ शकताय घेण्यासाठी. आणि त्याच्यानंतर आपलं जसं डीमार्ट आहे, त्याच्यानंतर आपलं मिस्टर DIY आहे, तर त्या टाईपमध्ये आहे. बट खूप रिजनेबल इथे सगळ्या गोष्टी आहेत अकॉर्डिंग टू डीमार्ट आणि आपलं DIY. कारण की DIYमध्ये बऱ्यापैकी जास्त महाग असतात वस्तू. तर DIYमध्ये पण मला एक व्हिडिओ करायचा आहे, तो पण मी लवकरच तुमच्यासोबत करणार आहे. आणि इथे हे जे आहे तर ते पूर्ण इलेक्ट्रॉनिकचं किट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला स्क्रू असतील, पकड असेल, हतोडी असेल वगैरे, तर ते सगळं असं एक पूर्ण किटच आहे. त्याच्यामध्ये एकाच याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळणार आहे. त्याच्यानंतर हे असे छोटेसे मॅट्रेस वगैरे आहेत, तर कारमध्ये खाली टाकायला लागतात त्या. त्याच्यानंतर इथे ऑफिसच्या बॅग्स आहेत, छान अशा स्लिंग बॅग टाईप आहेत ह्या. आणि त्याच्यानंतर खालच्या साईडला जे आहे तर ते असे टेप वगैरे आहेत, छोटे डस्टबिन्स आहेत आपल्याला कारमध्ये ठेवण्यासाठी लागतात म्हणून. आणि इथे ना प्रत्येकाच्या प्राईज वेगळे आहे, मी प्राईज नाही सांगू शकते. आणि दाखवायला पण मला इतका आता व्हिडिओ बराच मोठा झालेला होता त्याच्यामुळे जमलं नाही, कारण की प्राईज प्रत्येकाचे वेगवेगळे आहे आणि मला इतके आता ते लक्षात पण नाही राहिलेले आहे. तर तुम्ही नक्कीच इथे एकदा भेट द्या आणि तुम्ही स्वतःच त्या प्राईज अनुभवा. किंवा त्यांचं ॲप आहे तर ॲपवरनंसुद्धा तुम्ही शॉपिंग करू शकतायत. आणि तुम्ही इथे जे पण घ्याल ना त्याच्यावरती तुम्हाला 15% डिस्काउंट मिळणार आहे, असं आता सेल चालू असल्यामुळे मान्सून्सवाला. आणि त्याच्यानंतर हे बघू शकता, हे ना शूज ठेवण्यासाठी आहे. शूज किंवा चप्पल आपल्या कपाटाचे जे म्हणजे शू रॅक वगैरे जे असतात तर त्याचे शेल्फ जे असतात तर ते थोडे उंच असतात, तर आपण एकावरती एक असं ठेवून छान 2 एकाच ठिकाणी ऑर्गनाईज करू शकतो. तर ते एक छान ऑर्गनायझर आहे. आणि त्याच्यानंतर हे जे आहे तर ते आपले जे घरातले पेट असतात, म्हणजे पाळीव प्राणी असतात, तर त्यांचे केस वगैरे त्यांना साफ करण्यासाठीचं हे एक छान इलेक्ट्रॉनिकचं गॅजेट आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीचप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या, कारण की याचा पार्ट 2 जे आहे तर तो लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला भेटूया लवकरच, तोपर्यंत सगळ्यांना बाय.